सोलापूर शहरात कारची काच फोडून रोकड, लॅपटॉप बॅग आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या आंतरराज्य हायटेक टोळीचा फौजदार चावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत टोळीतील तब्बल 7 आरोपींना तेलंगणातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप बॅग आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। या टोळीने महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातही चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी चोरीपूर्वी संबंधित शहरात येऊन रेल्वे स्टेशन, एसटी स्थानके, मंदिर परिसर, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी रेकी करत होते। कारमध्ये लॅपटॉप बॅग, रोकड किंवा मौल्यवान वस्तू असल्याची खात्री झाल्यानंतर काही क्षणात कारच्या डाव्या किंवा मागच्या बाजूची काच फोडून चोरी केली जात होती। मंदिर दर्शन किंवा इतर कामांच्या बहाण्याने लांबचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून ही टोळी चोरी करत असल्याचे समोर आले आहे। तपासादरम्यान आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत होते। तसेच चौकशीवेळी भाषेचा बनाव करून तपासात अडथळा आणण्याचाही प्रयत्न त्यांनी केला। मात्र फौजदार चावडी पोलिसांच्या कसून तपासातून या टोळीचे बिंग फुटले। या टोळीने सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर, पार्क चौक परिसर, सोलापूर पंढरपूर मार्ग, पिंपरी चिंचवड तसेच तेलंगणातील हैदराबाद परिसरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे। या कारवाईमुळे राज्यभरातील तब्बल 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि डीबी पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावत टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले। फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत 6/7/2026 रोजी कारच्या काच फोडून जे व्हॅल्युएबल्स गाडीत ठेवलेले आहे ते चोरी करण्याची एक प्रक्रिया घडलं होतं। तेच मोडस ऑपरेंडीच्या पुन्हा 28/7/2026 रोजी अशाच सिद्धेश्वर मंदिरच्या पार्किंग परिसरामध्ये पुन्हा एक घटना घडलं होतं। यात 2 गुन्हे दाखल करून फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकांनी आरोपी शोध करत होतो। गोपनीय माहितीनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारावर 6/8/2026 रोजी फौजदार चावडीच्या डीबी पथकांनी 7 आरोपींना संशयास्पद फिरताना ताब्यात घेतलं। यांचे नाव खालीलप्रमाणे आहे: षण्मुगम अमरनाथन, आदित्यन दंडादपाणी, चेरन मुकुंदन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्यन, मनोज कुमार अनबळगन, कमलनाथ गणेशन। हे सर्व आहेत तामिळनाडू राज्याच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्याच्या रामजीनगर म्हणून इलाक्याच्या रहिवासी आहे। हे गँग अशा फिरता जे शहरात जात आहे तिथे कारच्या काच फोडून त्यातून जे काही पिशवीत ठेवलेले व्हॅल्युएबल्स आहेत ते चोरी करण्याच्या मोडस ऑपरेंडी त्यांचे आहे। त्यांना अटक करून आता पोलीस कस्टडी आम्हाला पूर्ण 7 दिवस मिळाला होतं। त्यातून गेलेले जे महत्वाचे कागदपत्र, लॅपटॉपच्या पिशवी आणि 3 लाख कॅश त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेले आहेत। त्यांच्या विरुद्ध इतर पोलीस युनिट्सलाही, इतर राज्यातलेही गुन्हे दाखल आहे का त्याबद्दल आता विश्लेषण चालू आहे। त्या संबंधित युनिटलाही आम्ही माहिती देऊन तेही यांना भविष्यात ताब्यात घेण्याबद्दल आम्ही सूचना देण्यात आलेल्या आहे।